घुळा वाजती टाळ वाजती टाळ घुळा घुळा वाजती टाळ घुळा घुळा वाजती टाळ धना धना नादर साळ धना नादर साळ धना नादर साळ उदो झाला पाहती वेळ उदो झाला पाहती वेळ उठावाचे वदा गोपाळ गा उठावाचे वदा उठावाचे वदा गोपाळ गा कैसा वासुदेव बोलतो बोल 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. आपण बाजूला कुठून गेलो तर आई करे जना तुझ्या सोयीताच्या याचं नाव जना आहे का मी म्हणलं हे काऊन हसायले दी रिपासलाच बापा कोरडा आहे त्याची नाही हसायले दी विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की कारण तुमची आमची तळमळ जगात दुसरं कोणाला नाही फक्त संताला. आता वाक्यच कीर्तन नीट ध्यान देऊन ऐका. दुधाला मांजर जशी ध्यान धरून असते ना कीर्तनाला खालचे माणसं तितकी ध्यान धरून पाहिजे. कीर्तन म्हणजे पोर खेळ नाही फक्त वाक्य चांगले ऐका. कायम रस्ता चुकतो त्याचं नाव जीव कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देव. चांगल्या रस्त्याने चालतो त्याचं नाव साधक आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत. पुन्हा ऐका सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याचं नाव जीव. सगळ्यांना जगावतो त्याचं नाव देव आणि सगळ्यांना जागवतात त्यांचं नाव संत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते पक्वा चाट द्या थोडी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. महाराजाची जिरणारे लोक पाहिजेत बरं का. असं लेकरू आहे महाराज हे कोण्या गावचं आहे बरोबर आपल्या तिकडे आहे ना. आता मला पोरगी नाही द्यायला जावायच केलं असतं मला पण माय काय आणि माय बापाच्या पोटी रत्न पाहिजे असं एकच पाहिजे पुत्र व्हावा आयसा गुंडा गुंडा आणि ज्याचा धाब्यावरी झेंडा. नाही 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 पुत्र व्हावा आयसा गुंडा आणि ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि ही फौज तयार करायला साधे कष्ट आहेत का महाराज. इतकं सोपं नाही. आपल्या घरात 2 लेकर तर आपण नाकी नव्हे ती महाराज. एवढी फौज तयार करणे एकदा त्यांच्या गुरुदी करता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. आणि जबाबदारी महाराज कायम जगतो जीव सगळ्यांना जगवतो देव आणि जागवता संत. आणि सत्य करायचे कशा करता झोपण्याकरता का जाग होण्याकरता. आमचे महाराज म्हणायचे चलत राहिले तर गाव आलं पाहिजे जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे लग्न केलं तर लेकरू बाळ हे चांगलं कळत आहे महाराज. आणि परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालं पाहिजे. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता मग कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता धर्म मंडपी म्हणा. मानस आता तरी मानसा मानसा आता तरी मानसात ये हर मानसा आता तरी मानसात ये आता कड लागली बाबा मान आता तरी माणसाती माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता कीर्तने. आता या आपला सप्ताह आहे किती वर्षापासून आहे किती 24 म्हणजे पुढच्या वर्षी आपलं काय आता रौप्य महोत्सव ना त्यानंतर सुवर्ण महोत्सव म्हणजे आता 25 वर्ष पुढच्या वर्षी होणार. आता किती झाले 24 आणि 2024 चालू आहे का नाही आणि पुन्हा वर्ष किती
वर्ष कितवं? 24व 2024. इतके तुम्ही कीर्तन ऐकले, तुमच्यात काही बदल नाही म्हण जाऊ नका महाराज, बदल झाला म्हणी जा. कीर्तन ऐकले तर माणसात परिवर्तन झालंच पाहिजे, कारण हे परिवर्तन करता साधन आहे. आता 300 किलोमीटरवरून इथं आलो मी, कशा करता? कोण मला पैसा करता हो? काय माणसं मोकळ्या मनाने बोलत आहेत बघा महाराज. बरं तुम्ही बोलले याच्यात काही खोटं आहे का? कधी कधी माणसाच्या तोंडातून खरं निघून जाते, त्याला नाही इलाज महाराज. बघा तुम्ही, तुमची आमची तळमळ सगळ्याची पैसा करताय, पण अहोरात्र जगावर प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर संताची महाराज. लेकुराचे, वाय माऊलीचे. आणि पुन्हा 3 वाक्य ऐका. आई वडील चांगले असले तर लेकर वाईट वागत नाही, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी वाईट वागत नाहीत, आणि साधू चांगला असला तर समाज वाईट वागत नाही. रिपीट करा. माय बापाला वाटत असं आपल्या लेकरांनी नीट वागावा, आधी माय बापाने नीट वागावा. गुरुजीला वाटत असं विद्यार्थ्याने नीट वागावा, आधी गुरुजीनं. आणि कीर्तनकाराला वाटत असं लोक धोरणात वागावा, कीर्तनकाराने नीट. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले आहेत, आनंदात झोपू द्या, काही बिघडत नाही, पण 51वा जागी पाहिजे. कोण? आणि 51वा जर झोपला ना, 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. आता हे बारकाली लेकर आहेत महाराज, यांना घडवण्याला आई कारणीभूत का बाप कारणीभूत? आई. अय बाळा उठ रे, उभा राह. नाव सांग बाळा तुझं. हा? पियुष. वडिलांचं नाव? भास्कर. आडनाव? बरोबर. कितवीला आहे शाळेत? बाकी बोल ना कोणी. 8वीला. आई जास्त आवडती का पप्पा? आई. बस काय तू उठ रे, तू पांढरा सर. बाकी हसू नका, त्याला जे उत्तर द्यायचं ते देता येत नाही. हा, नाव सांग बाळा. क्या बात आहे. कितीला आहे शाळेत तू? आई जास्त आवडती का पप्पा? गुपित लपलंय रे. कोण आवडत जास्त? आई. वा, टाळी वाजवल्या लेकरा करता. कोणतं बी लेकरू उठवा, पहिला तोंडात त्याचा शब्द कोणता येणार? बरं, कोणता बी कीर्तन करायला कविता कोणाची म्हणणार? सिनेमावाले सुद्धा जास्त उचलून कोणाला धरणार? आईला. चित्रपटात सुद्धा आईला, कादंबरीत सुद्धा आईला. प्रत्येक ठिकाणी वर्णन कोणाचं आहे? आणि कुठं बी कीर्तनाला संख्या जास्त कोणाची? बघा ना एकदा. टाळी वाजव त्याच्याकरता जोरदार एकदा. हो, टाळी वाजवा. काऊन म्हणलं? मालिकाचा त्याग करून आले, कारण सध्या माणसं येडे केलेत मोबाईल आणि महिला येड्या केल्यात मालिकानी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटा चपाती वाढायची गेला सतवाडी. काय सांगू तुम्हाला, माझ्या संग भजनी आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावून खाऊन करायली. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलंय. काळ विचित्र आहे महाराज. पण अशा काळात जर आपल्याकडून परमार्थ घडत असेल, मागच्या जन्माचं पुण्य. पापी लोकांना परमार्थ आवडत नाही. बरेच लोक मंडपात येतात, हुंगल्यावणी करतात आणि वापस जातात. यायला हुंगे माणसं म्हणायची. इथं यायला सुद्धा पुण्य लागत. परमार्थ तात्पुरता टिकला पाहिजे का कायमचा? आंब्याला जितका मोहर लागला तितके आंबे येतात का? काय आंबे नासत येत? सप्ताह सुरू झाल्यावर बी सगळे आंबे कसे दिसतात? सगळे लोक परमार्थात दिसतात. काला झाला की पुन्हा जशाला पाण्यात जाळ टाकलं, ओलं राहतंय का कोरडं? बोला जा ना. आणि वर काय आड्याव? तसं आपण सप्ताह आले की कोण म्हणलं ओले, आणि काला झाला की पुन्हा कोरड्याला गाथा वाचा. सगळा गाथा, 2-3 अभंग पाठ करू नका, पूर्ण गाथा वाचा. काय तुकोबाराचे शब्द आहेत बघा. जाळे घातले सागरी, बिंदू न राहे भितरी, तैसे पापियाचे मन, तया नावडे कीर्तन. गाढव गंगेशी नाईले, जाऊन उकरेवरी लोळे, प्रीती पोशिले कावळे, जाऊन विष्टेवरी लोळे. रासप धुतला महातीर्था माझी, नवे तैसा तेदी श्याम कर्ण. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हडावरी. शुकराशी विष्टा, माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. परमार्थ रुचायला सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य लागत. अनंत जन्मीच सुकृत पातारी, अनंत जन्मीच सुकृत पातारी. वारे वा. अनंत जन्मीच सुकृत पातारी, अनंत जन्मीच सुकृत पातारी. त्याचे मुखी हारे पैता होया, त्याचे मुखी हारे पैता होया. मुखी गाता हरपणे हरी, मुखी गाता हरपणे.
जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी बैठा होय पुन्हा बघा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली पुन्हा नाटातलं प्रमाण बघा तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी हातुडे समागम घडे संताचा ज्ञानोबा म्हणले ना जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे पुढं जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया जन्मोजन्मी आम्ही सुपडे साप केले बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली परमार्थ करायला 2 दिवसाचा आणि 4 दिवसाचा खेळ नाही पूर्ण जिंदगी जाऊ द्यावं लागते महाराज आज लोकांना एवढी गडबड झाली बऱ्याच लोकांना वाटतं एकदा माळ घातली ज्ञानोबा फाट्यावर भेटावा बापाच पेंट आहे का आपल्या साधू संताचा परमार्थ बघा केव्हापासून आहे माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प 1 दिवसाचा परमार्थ नाही आणि इथे येण्याकरता सुद्धा पुण्य लागत तुम्ही मंडपात आलात म्हणजे मागच्या जन्माचं तुमचं काय सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं नाही एवढ्या प्रतिकूल वातावरणात रिमझिम पाऊस चालू आहे महाराज तरी सुद्धा घर सोडायला सुद्धा भगवंताने हाका मारावं लागते महाराज तुमच्या गावची लोकसंख्या किती पटकन बोला जाऊ 3000 इथं किती येत 1000 मग बाकीचे काय ऍडमिट केलेत का कुठे पण रस्ता प्रत्येकाला परमार्थाचा दिसत नाही पुन्हा ऐका पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही झाला तो टिकत नाही टिकला तर अंगावर बांधत नाही अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही जगलं तर शाळा जात नाही गेलं शाळेत तर पास होत नाही झालं पास तर नोकरी नाही लागली नोकरी छोकरी नाही मिळाली नांदत नाही नांदती लेकरू नाही अडचणी धरिता कडचणीचा ठाव परमार्थ सोपा बऱ्याच लोकांना वाटतं माळ घातली बाबा झाला गंध लावला म्हणजे बाबा माळीवर गंधावर कोणी साधू ठरत नाही कपड्यावर सुद्धा साधू ठरत माणूस आतून निर्मळ पाहिजे का बाहेरून बोला आता आपण आतून निर्मळ आहेत का बाहेरून काहीचं रक्षण चांगलंय पण भक्षण नीट नाही काहीची संगत चांगली पण पंगत नीट नाही काहीचं ध्यान चांगलंय पण मन नीट नाही काहीचं बहिरंग चांगलंय पण अंतरंग नाही काहीचं अंतरंग चांगलंय पण बहिरंग नाही पुन्हा ऐका रिपीट कुत्र्याचं रक्षण चांगलं पण भक्षण नीट नाही गोचिडाची संगत चांगली पण पंगत नीट नाही बागड्याचं ध्यान चांगलंय कडूचं मन नीट नाही विठ्ठला आता मी तुम्हाला 2 तास पांढरा दिसायलो का काळा दिसायलो पांढराच आसन शाश्वती आहे का नाही नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन वा संतोष बुवा निर्मळ जीवन आय करील साबण आय करील साबण काय करील साबण काय करील साबण कैसे चित तुझ नाही वा वा माऊली वा बोध करील नाही कैसे चित तुझ नाही त्याची बोध करील काही टाळी वाजवा एकदा बेस्ट मारा आता 11 वाजले काय दादा 12 वाजले काय आणि 1 वाजला काय मी काय सोडीत आणि तुम्ही उठायचं चल द्यायचं का महिला मंडळी चलू द्यायचं ना मोकळं बोला तुमच्या भावासारखं आहे मी चलू द्यायचं का 12 वाजेपर्यंत हात वरी करा बरं हात वरी करा कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटतंय बरेच दृष्टांत कळायला 4G लागत आहे महाराज काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तू कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील कोमात गेल्या आता वातावरण जुळून आलंय बरं का आता वाजणारे नंबर 1 गाणारे नंबर 1 ऐकणारे नंबर 1 कीर्तनकार आजचे दिवस म्हणा सगळं वातावरण जुळून आलंय आणि याला सगळे माणसं फ्रेश तोंडाचे पाहिजे पकवाचे बी असे फ्रेश गायक सुद्धा फ्रेश पुढं बसणारे बी नाही तर लगेच असे सूर्यफुलं होते काही काही मारा कीर्तनकाराच्या पुढं बसणाऱ्या माणसाने चेहरा कधी प्रसन्न ठेवायचा आपला ताण लोकांना दाखायचा नाही
इळभर आपण किती ताणात येत लोकांना सांगायचं नाही. आता मी जर येऊन इथं जर असं मारक्या मशिवानी तोंड केलं तर जमन का? अजिबात नाही. आता माझा ऍक्सिडेंट होऊन 4 दिवस झाले, 6 टाके पडले. तुम्हाला वाटतंय का? वाटतंय का तुम्हाला? दाखिली का नाही? फ्रेश राहायचं. वारकरी संप्रदायातल्या माणसाने ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळी, कपाळावर अष्टगंधी, चेहरा त्याचा नाराज दिसता कामा नाही. कारण भक्त आपण पांडुरंगाचे, आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. आणि लयच भाग्यवान माणसं आहेत आपण. भारतात जन्माला आलोत, महाराष्ट्रात आलोत. जिल्हा कोणता आहे तुम्हाला? अहिल्यानगर. कोणता जिल्हा आहे? अहिल्यानगर. तालुका कोणता आहे? कोपरगाव. गाव कोणतं आहे? कारवाडी. एवढे माणसं सभा मंडपात बसले, त्याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का? हे एवढा मोठा धसकाटे रोग होता तो कोणता? त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचं आमचं दर्शन झालं नसतं. बरवे झाले आजी बरी आई पडलो मूर्तीचे आरी वाचून आलो येत बरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजी बरी आई पडलो मूर्तीचे आरी वाचून आलो येत बरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे वाचून आलो उरले ते हरी या काळे अवकाश नाही पावलो. कार्यकारण उरले शेष गेलं ते भुस जाऊ परत. पाठांतराची माणसं एखादं चरण इकडे तिकडे होईल. आणि खरंच पाठांतर शिव मजा नाही मारा. 4,500 अभंग मी झोपीत म्हणतो. झोपीत कोकाटे साहेब झोपीत उठल्यावर किती म्हणे भरोसा नाही. पाठांतर करायला पाहिजे. कीर्तन करायचं पाठ पाहिजे तेव्हाच कीर्तन करावं. जुने माणसं म्हणायचे टाळ करेन 2,000 अभंग पाठ असले तर टाळ घ्यावा. पखवाजाने सुद्धा 2,500-3,000 बोल जर पाठ असते वाजिता येत असते तर पखवात वाजावा. आणि कीर्तनकाराने गाथा ज्ञानेश्वरी पाठ केल्याशिवाय कीर्तन करू नये. पण आता कार्यक्रम बिघाडला. कारण लोकांच्या सुद्धा अपेक्षा बिघाडल्या आणि आम्हाला सुद्धा सांगायला काही तयार करायची गरज राहिलेली नाही. पण कीर्तन म्हणे मनोरंजन नसून मनोमंथने. विठ्ठला पहिलं भाग्य आपलं भारतात आलोत. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबुदुपे महामुने हे येतो ही कर्मभूरे शततोन्य भोग भूमया. बाकीचे देश भोग प्रधान देश आहेत आणि भारत देश संस्कृती प्रधान त्याग प्रधान देश. महाराज जपान हे जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरेत, भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आणि पुन्हा बघा पवित्र जिल्ह्यात आलोत, पवित्र तालुक्यात आलोत, कारवाडीत आलोत. फक्त भजन करायला देवाला विसरायचं नाही. कारण याच भारत देशामध्ये 4 गोष्टी आहेत: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. किती झाले? कोणते आपल्याला काय माहित किती? कोणते? संत, ग्रंथ, संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. सगळे हुशार आहेत बरं का महाराज. तज्ञ माणसं आहेत. आणि अशा माणसा पुढे कीर्तन करायला मजा येते महाराज. नाही तर काही असे बसत येत महाराज. काल एक जणांनी असं तोंड केलं पुढं बसून. त्याला म्हणलं ते तोंड चांगलं कर. तेव्हा मला एकादशी म्हणलं सोडून दी. पण हे फोडिली गोवारी तैसा किसे तोंडावरी किसे तोंडावरी तैसा किसे तोंडावरी फोडिली गोवा किसे तोंडावरी तैसा किसे तोंडावरी तैसा किसे तोंडावरी म्हणते पखवाजे महाराज. जाणकार माणसं पुन्हा उभे आयुष्य गेलं महाराज. गाडीला गेर जरी 5 असले तर रस्ता बघून टाकली पाहिजे. म्हणजे लय दिवस ताण येत नाही. उग धसकट उपटेले आणि गेर टाकून जमत नाही महाराज. जाणकार माणसं सगळे त्यातली. कुठं घालतो आपण म्हणा. तुम्ही गेलेलाच मिळ नाही ना आलेला काय मिळ लागल. किती गोष्टी येत. संत आपल्या वारकरी संप्रदायात, वारकरी संप्रदायासारखे संत पवित्र नाही, वारकरी संप्रदायासारखा ग्रंथ पवित्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ पवित्र नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा देव सुद्धा उदंड पाहिले. उदंड वर्णिले आयशी चंद्र भागा आयसा विटेवर कोणाचे बिना दिला गुन्हा महाराज. सध्या समाजाची दिशाभूल करण्याकरता लोक जन्माला आली. साधू कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं लिहून घ्या.
जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं और जिसका बैंक में खाता नहीं, उसे कहते साधू. आता लोक कोणाच्या पाया पडायले महाराज, त्यांनी काय वाईट काम केले, लोक त्याला शा द्यायला लागले. परवा मला एक जण म्हणलं महाराज आमच्या बाबाच्या पाया पडा. मी काय कोणाच्या पाया पडत नाही महाराज. एकदा आपल्या श्रीगुरूच्या पाया पडणं, डबल कोणाच्या पाया पडायचं नाही. आणि माणसाला फक्त श्रीगुरू चांगले लाभावा. आमचे महाराज म्हणायचे जमीन घेण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, जमीन घेण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, बायको करण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, लेकरू होण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, पण श्रीगुरू करण्यात जर चूक झाली उभं आयुष्य मातीत जातं. म्हणून एक जुनी हिंदीतली म्हणे बघा, पाणी पेना. बोला ना थोडस, पाणी पेना. हा क्या बात आहे. जय हो विठ्ठला. लय पुढची भाषा आहे ती, हाय लेवलची. मग ते आमच्या दोघांनाच कळलं ते काय म्हणले ते तुम्हाला पुन्हा सांगण कीर्तन झाले. आता आपण कुठं रोग आलो. त्याच्या पुढे सरकुलो आपण पाणी पिना छान. त्याच्या पुढे सरकुलो. जमीन घेण्यात चूक झाली, चूक भरून निघती, लेकरू होण्यात चूक झाली, एकदा आपल्याला चांगली जमीन घ्यायची होती, घेण्यात नाही आली, मध्यस्थी माणसाने आपल्याला फसवलं, पुढच्या वर्षी पैसा आल्यावर जमीन घेता येते. बायको करण्यात चुकली, गोरी दिसली म्हणून बायको केली, कार्यक्रम जरा फसला, ती जरा भोळसर निघाली, नवऱ्याला दादाच म्हणाली, सासऱ्याला दादाच म्हणाली, तर दुसरी बायको करता काहीच म्हणू नका, गपचित बसा. आला काळ तसा राहिलेला नाही आता. पण तरी सुद्धा अपवादाने करता येईल. पण एकदा श्रीगुरु करण्यात जर चूक झाली उभं आयुष्य आपलं मातीत जातं महाराज. आमच्या माता भगिनी ना महाराज, ते गाडगं मडकं जर घ्यायला गेलं तर काय करून बघतात, बरोबर. मेथीची जुडी घ्यायला गेलं तर आणि त्याचा भाव करणं मला लय आवडत आहे महाराज. अय बाई केवढ्याला दिली, ती म्हणली 20 रुपयाली एक. 3 दिन इच्छा. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना, ती म्हणली मग 4 दिन. मग इतकुल्या गोष्टी जर आपण तुम्हाला सांगतो, विचार करून बघतो, आपलं जीवन द्यायच्या हातात द्यायचं त्याचा विचार करावा का नाही. मला एक जण म्हणलं आमच्या बाबाच्या पाया पडा. म्हणलं काय येतो तो या बाबाला. काय नाही म्हणे पाणी कळत आहे द्यायला. काय करत सर, पाण्याचा आणि बाबाचा काही संबंध आहे का. पाणी कोणाला कळत नाही, मला सुद्धा पाणी कळत आहे. हो हो काय खरंच कळत आहे ना. फक्त ज्याला पाणी बघायचं त्यांनी मला शेतात घेऊन जायचं. आपले 2च नियम. ज्याला पाणी बघायचं त्यांनी मला शेतात घेऊन जायचं, मला खांद्यावर घ्यायचं, पूर्ण शेतात फिरायचं, जिथं मी जड लागन तिथं पाणी लागत आहे. आणि जोपर्यंत पाणी लागत नाही तोवर खंदीत राहायचं, म्हणजे ताण नाही महाराज. कोणाचे बी नादी लागू नका. पाया पडतो तुमच्या महाराज. एक तर देवाच्या मागं जा, नाही तर देवमान्य संताच्या मागं जा. पुन्हा ऐका, लेकरा करता आईचं दूध तयार आहे, लेकरा करता आईचं दूध तयार आहे, वासरा करता गाईचं दूध तयार आहे, शेतकऱ्याकरता पावसाचं पाणी तयार आहे, चातक नावाच्या पक्षाकरता पावसाचा थेंब तयार आहे. आणि तुमची आमच्या करता ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हजर आहेत. दुसऱ्याच्या दारात जायचं नाही आणि बात नाही, असं कोणाचं दार ठोकायचंच नाही. आणि ठोकलं तर ज्ञानोबा आहे, तुकोबरायचं दार ठोकायचं. पुन्हा कोणाच्या दारात भीक मागायची नाही महाराज. ज्ञानोबाला शरण जायचं, ज्ञानेश्वरीला शरण जायचं. वारकरी संप्रदाय संतांनी जो मार्ग दाखवला ना त्या मार्गाने चालायचं. तुम्ही बघा, सायकल चोरी गेली बातमी तुम्ही ऐकली असेल, मोटरसायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल, एखादी कार चोरी गेली बातमी ऐकली असेल, पण रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली. तुम्हाला कोपरगाव स्टेशन असेल नाही, किती जवळ इथून 20 भाऊस, तरी सुद्धा स्टेशन जवळच. रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली दादा कधी. बरं का जात नाही. असं अपेक्षित उत्तर द्या, चांगलं आलं पाहिजे. तुम्ही म्हणता जडे, रेल्वे गुप्त गेली बातमी दाखवतो तुम्हाला. रेल्वे चोरी करता येत नाही, कोण म्हणलं येत नाही. पण रेल्वे चोरी का जात नाही, उत्तर लय सोपं आहे, पटरी सोडित नाही.
इथं ज्ञानबाची मेख आहे महाराज. रेल्वे चोरी का जात नाही? पटरी सोडित नाही. आणि ज्ञानोबराने तुकोबराने सांगितलेला रस्ता जर आपण नाही सोडला परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. काय प्रमाणे तुकोबरायचं? तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. परवसेनी भेटे पांडुरंग. परवसेनी भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. भरवसेने भेटे पांडुरंग. भरवसेने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही थोडा विकू दे चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. ज्ञानोबराय तुकोबारावर विश्वास ठेवा महाराज. आणि कोणता तुमच्या जीवनात प्रसंग येऊ द्या ज्ञानोबराय तुकोबरायची ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा उघडा प्रश्न राहतच नाही जीवनात. आणि जसा पुढचा माणूस आहे का तसा संतांचा उपदेश आहे महाराज. माणसाचे प्रकार या जगात 4 आहेत. किती आहेत? मोजा. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. किती झाले? कोणते कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. आता व्याख्या सांगतो सोप्या सोप्या. तुम्हाला आल्या बोललो गुरुवारी रंगनाथ महाराज परभणीकर अच्युत महाराजला माहिती. कोटीचे ग्रंथ आहेत महाराज रोहिदास महाराज. इतक्या सोप्या व्याख्या आहेत. अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगावं फक्त रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी महाराज. लय सोपं. पामर कोणाला म्हणायचं? ज्याला कुठलंही खायला आवडतं आणि कुठलंही प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषय म्हणायचं. ज्याला 4 घरी मधुकरी मागून खावडते त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो विषय म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला मोह वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो. ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती त्याला पामर म्हणायचं. स्वतःची बायको आवडती त्याला विषय म्हणायचं. देव आवडतो जिज्ञासू म्हणायचं. आवड राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. याच्या पलकड सांगू का? आता काही वांग उरलत नाही त्याच्यामुळे सांगायचं कामच नाही. याच्या पलकड आता व्याख्यात नाही. हॅशटॅग रंगनाथ महाराज गुरुजी परभणी करायची भाषा आहे महाराज. मग आपण तपासा आपण कशाची कीर्तन पुढं पुढं जाण्याकरता का माग माग येण्याकरता? बघा ऊसाची जर साखर झाली साखरेचा ऊस होत. लाकडाचा जर अग्नी झाला अग्नीचं लाकूड होत. दुधाचं जर तूप झालं तुपाचं दूध होत. आणि माणसाचा एकदा देव झाला पुन्हा कीर्तन ऐकायची गरज? एवढा खाटाडोप कशा करता? कापसाने कापूस राहायचं नाही कापसानं वात बनायचं. वातीनं वात राहायचं नाही वातीनं तेलाशी संपर्क करायचा. तेलाशी संपर्क करून थांबायचं नाही देवाला ओवाळून घ्यायचं. म्हणून का आकडा आहे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. आईची समाप्ती झाली जैसे. आईची समाधी झाली लैत्री. आईची समाधी झाली लैत्री. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैशी झाली जैसी राम. आणखीन एक प्रमाणे नाथ महाराजाच्या हरिपाठा. पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती ओवाळी तारती. पुढं पुढं चाललं पाहिजे महाराज तर मजा आहे. तुमच्याकडे दूध काय लिटर? काय म्हशीचं दूध? तुमच्या इकडे म्हशी नाहीतच वाटत. संकरित गाय असत्या. हा मग काय ताण नाही. हे लेकराला तर ते दूध पाजू बी नका मला. गावरान गाय एक तरी घरी पाळा. हे लेकराच्या बुद्धी जर स्वच्छ चालायची असेल ना पाठांतर केलेलं ध्यानात राहायचं असेल ना आणि अभ्यास जर डोकं माइंड चांगलं चालवायचं असेल ते दूध पिऊ नका रे लेकरा. हो पेतात कर तुम्ही. बैठे बैठे सावधान. हे प्यायचं नाही बरं का वागा बाळा अजिबात नाही. बुद्धी चलत नाही मला. गावरान गाय 100 गाय गावरान असू द्या बांधलेल्या आणि इथून गावरान गायचं वासूर सोडायचं. कोणाला जाऊन पेतय? कोणाला? त्याच्याच माईला. आणि संकरित गायचं सोडा बरं मालकालाच उलथ पाडीत आहे महाराज. इतका बुद्धिमती काय
आणि उगत दृष्टांत द्याला काय यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा यच कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति विठ्ठला. चला कुठं काढू आपण. दूध काय लिटर आहे म्हणले. बरं दुधाने दूध राहावा का दुधाने तूप व्हा. तूप राहिल्यावर किंमत वाढेल का नाही त्याची. मग माणसाने माणूस राहायचं नाही सप्त्यात कधीतरी देव व्हायचं. आणि देव होण्याकरता सप्ताह आहे म्हणून पामर भेटला की त्याला भाषा बदलली, विषय भेटला की भाषा बदलली, जिज्ञासू भेटला की भाषा बदलली आणि मुक्त भेटला की भाषा बदलली. संतांनी नाराज होऊन कोणाला पाठील नाही. दादा तुमचं नाव काय. नारायण दादा. राग नाही यायचा म्हणजे मला गावाच्या बाहेर जायचं मोकळं काम आहे. घालीन लोटांगण मोकळं पटांगण. नारायण दादा तुमच्या घरी जर मी पाहुणा म्हणून येणार मी, तुम्ही मला खाण्याकरता 2-4 भाज्या करता का एकच भाजी करता. 2-4 कशामुळं. बरोबर कारण तुम्हाला माहित नाही ना या महाराजाला कोणती खोडे म्हणून. कारण तुमच्या अंतकरणात भाव काय. यांनी समज मेथीची भाजी केली 1, पुन्हा वांग्याची भाजी केली 2 आणि पुन्हा बटाट्याची भाजी केली 3. मग 3 भाज्या काय केल्या. कारण तुम्हाला माहितीये महाराजांनी जर बटाटा नाही खाल्लं वांग खाईल, वांग नाही खाल्लं मेथीची भाजी खाईल, नाही मेथी खाल्ली तर माती खाईल. मग दुसरं काय. याच्या अंतकरणात एकच भावना आहे. आपल्या घरी आलेला महाराज जेवण्या वाचून नाराज होऊन जाऊ नये. आणि संताचं काम बी तसंच आहे. आपल्या दारात आलेला साधक बिना साधनाचा वापस जाऊ. काय तळमळ आहे महाराज संताची. पामराला हातापाया पडले बाबा हे जीवन तुला डबल मिळणार नाही. मनुष्य जन्म अनमोल रे जलमान बोल रे इस मिट्टी में कौन रे खोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. टाळी वाजवा टाळी. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोए रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं रे. नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं रे. क्या बात आहे. पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. आता आपल्याला मिळालंय भाग्यवान माणसं आपण. आता खरं सांगा बरं शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय. बोला कळालं. आपले मायबाप आपल्याला मिळाले का कळाले. कळाले. आपली बायको आपल्याला मिळाली का कळाली. मिळाली बी. सोबदार कोण्या गावचे हा इथलेच बेस्ट नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. बायको मिळाली बी. ना भाऊ याला म्हणते माणूस तानच घ्यायचं काम ठेवलं नाही त्याने महाराज. हा सांग पाटला काय करू तू उपट पहाटे पेर गहू चल द्या रागडान महादेव उघडा. विठ्ठल खरंच झालं नाही. हे आपल्या गाडीत न्यायला बरीच मग बायको मिळाली बी. आणि पुन्हा आता खरंच सांगा आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून द्यायला. तुम्हाला सटवायची शपथ आहे खरं बोला. निस्ता आईनं आवाज द्यावा बाळू दे मग तो आवाज नाही आला आणि निस्ता बायकून म्हणा वय वा आलो. बरं हे का आपल्या पदरच आहे का. माता माऊली माता मामुली पाचारिता जग नाही दिला मागुता बैरा झालो नर देईता एका जनार्दनी स्मरणा. माता माऊली पाचारिता जग नाही दिला मागुता बैरा झालो नर देईता एका जनार्दनी किंमत कुठं कळाली महाराज. मायबाप मिळाले. इथून लोक पंढरपूरला जातात बोंबलत महाराज. किती किलोमीटर आहे तुम्हाला पंढरपूर. 300. घरी मायबापाला बोलायचं नाही तिथं पंढरपूरला जायचं. देव बोलन का आपल्याशी.
बोलन देव. पंढरपूरला मंदिर कोणाचं आहे बोला बरं. आणि पाण्यात मंदिर कोणाचं आहे? पुंडलिकामुळं पांडुरंग आहे का पांडुरंगामुळं पुंडलिक आहे? पुंडलिकामुळं. त्याच्यामुळं का त्यांनी दोघांची सेवा केल्यामुळं? कोणा दोघांची? बायकोची मेवणीची. पंच्याहत्तर टक्के लोक आहेत दादा. खरं बोलावं तर लोकांना राग येतो. इथं माय बापा संग भांडणं करीत येतात, तिथे देवापाशी जातात. कायमचे डोळे लावले देवाने, बघत नाही ते आपल्याकडे. 3 वाक्य डायरीत लिहून घ्या. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो. त्याला कुठं हिंडायची गरज नाही. इथून काशीला गेला, माया बापाला हाणतू इथं तिकडे काशी करतो. आणि तिकून आला की इथं लोकाला ताण देतो. काशी केली, काशी केली, काशी केली. त्याला म्हणलं चहा घे ना, कपात घेत नाही, बुटात घेतो का आता? वाईट ढोंग करण्याला परमार्थाला देव गोसत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. जे ओरिजिनल आहे त्याला किंमत दिलीच पाहिजे. आई वडील मिळाले, 4 जागा बघा. समुद्राचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान. त्र्यंबकेश्वरचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान. पुन्हा पंढरपूरचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान. माय बापाच्या चरणाची सेवा करा, सगळ्या तीर्थाचं स्नान. हो माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. हो तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. ओ तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. हे पुंडलिक काय केले, परब्रह्मा उभे केले. पुंडलिक काय केले, परब्रह्मा उभे केले. हे पुंडलिक काय केले, परब्रह्मा उभे केले, पुंडलिक काय केले, परब्रह्मा उभे केले. टाळी वाजवा एकदा महाराजा करता. काय आवाजात ओतलंय देवानी माहित नाही महाराज, पण किती गोड आहे महाराज. आणि 25 वर्ष झालं तुमच्या गावात येतात महाराज. आणि याला आचरण सांभाळावं लागतं महाराज. लोकांनी आपला स्वीकार करण्याकरता ज्ञान कमी असलं तरी लोक स्वीकारित, पण पाय चांगले असले पाहिजे. आमचे महाराज म्हणायचे, माणूस वागायला निका पाहिजे, भाजनाला पाका पाहिजे, तेव्हा समाज त्याला स्वीकारित असतो. आणि एकदा समाजाची महाराज लौकिक कृपा झाली ना, टाइम लागत नाही प्रसिद्ध व्हायला. समाज आणि हे सगळं यांच्याकडे अवलंबून गुण आहेत बरं का महाराज. एका गावात 25 वर्ष येतात म्हणजे सद्गुणे, अवगुण नाही ना. आणि हे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि त्यांचं सुद्धा तुमच्यावर काय, गोड आवाजाचे धनीत महाराज. त्यांना गळा आहे, नरड वेगळं गळा वेगळा. माऊली बा खोटं आहे काही, कायला नरड आहे. आमच्या इकडे एक भजने आहे, संतोष भाऊ खोटं बोलणार नाही. ते बंद करतो का दर्शन का टाकू नको, नाही शूटिंग करून पुन्हा टाकू नको नाही महाराज. 50% युट्यूब बोलायचे मग भांडण आहेत महाराज. मग कोणा संग जमत नाही, कारण हे काय करते तितकंच घेत, आणि एखादा शब्द वाईट गेला तितकं फेकून देते महाराज. हे महाराजाला घरी बसण्याची वेळ आली. पण आता हे जाणकार माणूस आहे का नाही, आहे ना जाणकार का नाही? हा, ते काटछाट करून टाकणार ते काय अडचण नाही. हे आपले घरचे साऊंडवाले आपलेच, मग काय अडचण नाही. नामा म्हणे देवाने इथली इथं जेव्हा काय अडचण नाही. गोड आवाज. आमच्या इकडे भाजणे, त्यांनी चाल म्हणली ना, चाल जर म्हणली लोक त्याला 200 रुपये देते, आणि नाही म्हणली ना 1000 देते. ओरिजिनो दे, लक्ष देऊ नाही का, म्हणजे आवाज त्याचा किती चांगला असण्याचा अनुमान काढा तुम्ही महाराज. नरड वेगळं, गळा वेगळा. गळा जपावा लागतो. याला खाण्यावर काय करावं लागतंय, नियंत्रण. दही खाऊ वाटतं पण खाता येत नाही, सीताफळ खाऊ वाटतं पण खाता येत नाही, ताक पिऊ वाटतं पण प्यायला जमत नाही. सांभाळावं लागतं. आणि त्या टायमाला आवाज निघतो, कोयल से तेरी बोली. हे आवाज आहे माझा. काय प्रमाण दिलं, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी.
मैया तेरे अंगण. काय जुने गाणे होते महाराज, डोळ्यात पाणी यायचं महाराज. मुलगी वाटा लावायचा प्रसंग असला तर सगळ्या महिला रडायच्या, पुरुष मंडळी. दगडाचं काळी ज्याचं त्याला बी रडू यायचं महाराज. ते वाद्य तसं होतं महाराज. जाते लाडाची लेगाज सासरी, लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेगाज सासरी. जात मुलाची खरी, राहता पुल्या घरी, लग्न झाल्यावर जाण ताईला पराया घरी. जाते लाडाची लेक आज. हो लेक ये कुलती कदली पर क्या करी, लेक ये कुलती कदली पर क्या करी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हे आता असले भंगार गाणे निघाले, असले गाणे होते का तुमच्या काळात? जसे हे लईच म्हातारे झालीत. आता हे बाबा आहेत, बाबा तुमच्या काळात होते असे भंगार कार्यक्रम? काय काय गाण्याचा अर्थ नारायण दादा मला अजून कळाला नाही. ते मागे एक गाणं होतं बघा, रे 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 नाक मुखा नाक मुखा नाक मुखा नाक मुखा. त्यातलं आपल्याला काहीच कळालं नाही मला. आतापर्यंत कितीतरी गढुळाच्या पाण्यात नागाची पिली मिली, किती जगे वाऱ्यांनी फाटले. शांताबाई आल्या गेल्या, हालो बाबूराव दुवाड्यातच गेलं मारा. कबूतर ज्या ज्या म्हणल्यावर गेलं ते राहीन कशाला मारा. काय नाद लागला होता सैराटचा मारा. त्या सोलापूर जिल्ह्यात एका पोराने एरीतच उडी हल्ली. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची, थुतर फुटलं त्याचं मारा. आता हे बारका लेकर पिक्चर बघतील महाराज. अय बाळा उभा राहील बाळा, काय नाव तुझं? सोम. पिक्चर किती तासाचा आहे? मग तोंड बघू नको, हे बोट बघ. किती तासाचा? 3 तासाचा. खरा आहे का खोटा? खरं सांग, पिक्चर खोटा आहे आणि त्याचा होणारा परिणाम बस खाली. पिक्चर 3 तासाचा खोटा आहे, परिणाम. आता हे लेकर आहेत ना महाराज, या माता भगिनी महाराज, थोडस लेकरू जर रडायला लागलं आणि त्याच्या हातात काय देतात, याचा अर्थ यायचा एकच अंदाज आहे, मोबाईल घेतला की ती लेकरू आधी लागत आहे, खेळत आहे, डोक्यातून काढून टाका. किती बी लेकरू रडायला लागलं त्याच्या हातात ते मोबाईल धसकट जात देऊ नका महाराज. ह्या लेकराला इतकुल्याला चष्मे लागले, काय गरज आहे याला चष्मे लावायची? असं वाकून बघत आहे. महाराज आहेत काय म्हणलं, पोतराजे पोतरा. अरे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 80-85 वर्षाचे महात्मेत महाराज, आज सुद्धा चष्मा नाही आणि ज्ञानेश्वरीचा एक शब्द बी हुकत नाही. फक्त महाराज वाईट न पाहिल्याचा परिणाम आहे. 3 तासाचा पिक्चर, तिकडे हिरोची फायटिंग सुरू झाली, इकडेच पोरग करतो पॅन्ट तुम्ही फाटन द्यायचं काय जाईल. आणि ते गुंड जर हिरोला मारायले ना, महिला सुद्धा म्हणतात बाप्पा पळा. ते काय मरत आहे? अहो ते पिक्चर आहे विठ्ठला. पैसा ते कमवते, खराबी आपल्या डोळ्याची. पिक्चर खोटा आहे, परिणाम खरा आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी खरी आणि परिणाम सुद्धा खरा. हे जीवन याच्याकरता मिळालेलं नाही मला. ही सुवर्ण संधी डबल मिळत नाही. खिशातला पैसा गेला डबल मिळन, मित्र गेला डबल मिळन, बायको गेली डबल मिळन, पण आयुष्यातला क्षण. आता घडीत किती वाजले? 10:30. किती ग बाई? 10:40. उद्या 10:40 होणार का नाही? आजचे का उद्याची? आजचा टाइम गेला तो, म्हणून म्हणले कल करे सो कल करे सो आणि आज तक. 3 गोष्टी येतं डबल मिळत नाहीत, लिहून घ्या. एकदा जर आपली इज्जत गेली, वाक्य चांगले आहे का, डबल मिळत नाही. एकदा जर आपल्या आयुष्यातली वेळ गेली, डबल मिळत. आणि एकदा आपल्या तोंडातला शब्द गेला, पुन्हा वापस येत. त्याच्यामुळं खिशातला पैसा जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा, आणि तोंडातला शब्द आणि देवानी दिलेली आपल्याला वेळ
चांगल्या कामात खर्च करा. हो, माणसाचा वेळ कशात चालला विचार केला आपण कधी? लहान लेकराचा वेळ काय जातो? खेळण्यामध्ये, खाण्यामध्ये. तुकोबाराय सुद्धा म्हणले ना, बाळपणी 80 वर्ष गेली 12, खेळत आया पोरा नानामध्ये. खेळण्यात टाइम गेला. आपला टाइम कसा जातो? काईल, मोबाईल, आईल, बाईल. किती मध्ये? 4 माणसं जर घरात बसले माऊली महाराज दादा, एक माणूस एकाला बोलत नाही, फक्त मोबाईल चाळीत राहतात. बधीर झालेत लोक महाराज, त्याच्यातच सगळा टाइम चाललाय. खरा आपल्या आयुष्यातली जी वेळ आहे नेमकं कुठं खर्च करायला पाहिजे याचं चिंतन जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. हो काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नान. वारे वा, एकांतवासी गंगा स्नाने, हरिदेवाच्या पूजने, हो देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, युक्त रविहार, वारे वा, हे हो. विहार प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त रविहार, युक्त रविहार. टाळी वाजवा बेस्ट. काळ सारावा, काळ म्हणजे वेळ. कारण एकदा गेली डबल. आता एखादा आपल्या तोंडातून वाईट शब्द गेला डबल येईन कधी? माणसं म्हणतात ना तसं बोलायचं नव्हतं, पण या खंबार बोलण्याच्या वाघात आणि वाघातच होतंय बरं का. कोणतं बी वाघातच माणूस बोलतो आणि बोलण्यामुळं सगळं होतंय. महाभारत घडलं कशामुळं? एकच शब्द म्हणली द्रौपदी. काय म्हणली? आंधळ्याची पोरं. सगळं महाभारत घडलं फक्त कशामुळं? त्याच्याने माणसाने बोलतानी तुकोबाराय म्हणले, वेचिते वचन जेनेर आहे समाधान. माणसं पोपट पाळतेत आवडीनं का कोंबड्या पाळतेत आवडीनं? आवडीनं म्हणाल बरं, धंदा म्हणून नाही. बिझनेस म्हणून लोक धंदा म्हणून काही बी करतात, पण आवडीनं कशामुळे पाळतात? पोपट गोड बोलतो म्हणून तुकोबाराय म्हणले, तितकंच नाही, मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. 50 लाखाची गाडी मालकाला बसायला आणि त्या मालकाच्या छातीवर पोपट खेळत आहे. कशामुळं? म्हणून वाणी गोड ठेवली पाहिजे. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. हे मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी. मधुरा वाणी ओटी, मधुर म्हणजे गोड बोललं पाहिजे. बंजारा समाजामध्ये एक भजन आहे बघा, मिट्टू मिट्टू बोल थारू क्या बिगड़े, क्या बिगड़े, संसार किसी का घर नहीं, कब निकलेगा मालूम नहीं. मिट्टू मिट्टू बोल थारू क्या बिगड़े, मिट्टू मिट्टू बोल जुने भजन आपण बोललो ना, लोकांचं असमाधान झालं नाही पाहिजे. समाधान झालं. काय काय माणसं आहेत ना महाराज, त्याला म्हणलं जय हरी, जय हरी. अरे हाणतू का काय तू उगस एवढं काऊन तांबी सोनी करू? जय हरी म्हणलं जय हरी म्हणायचं. काहीच असं बोलणं महाराज, चालता चालताच भांडणं लागत. काल मला एक जण भेटलं, मला म्हणला, महाराज तुम्हाला लोक विनोदाचार्य म्हणतात. मला हाणतू का? मला नाही नाही नाही, मला भांडणाचार्य म्हणते. कारण बाबा इथं अवकाळीच पदवी की नाही. मी म्हणलं का याच्यात तो PhD केली का? तो म्हणला फक्त नाव सांगा, कोणाचे बी भांडण लावतो. म्हणलं ते दोघं नवरा बायको सासरवाडीत चालले, लाव बरं द्यायचे भांडणं. आता म्हणलं नवरा बायकोचे कुठे भांडणं लावीन का? पण जातीवंत त्याच्यातलं. त्या दोघापाशी गेलं, म्हणलं राम राम. म्हणले राम राम. कुंकड निघाले, म्हणले सासरवाडीला. काही गरज आहे घ्यायला मला सांग बरं. दोघं नवरा बायको. त्याला विचारलं कोण आहेत मागं बसलेल्या? म्हणजे इतकं दलिंदर होतं बरं ते.
आता धुपण आल्यावर समजायचं एक तर जाळ लागलं नाही असं बिडी पिली असं. आता माग बसली म्हणल्यावर कोणी बायको. ते मला कोण आहे म्हणजे बायको आहे माझी. नाही नाही काल गाडी कोण होतं म्हणून म्हणलं. तुला गरज आहे त्याच्या घरात दिसतो टाकायची. हे अशी खराब खोडीची माणसं असते बघा. आम्ही नरकवाशीने आलो खाली वरी करण्याशी. आयुष्यात कोणाचं वाटोळ करू नका. चांगलं करता येत असलं करा. आपल्यामुळे कोणाचं वाईट करू नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो घाटे बन कर मत रहना. घाटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प न बन कर चल न सके तुम. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. घर कर किसी का बना सके तो झोपड़िया मत जला देना. मरहम पट्टी कर ना सके तो खार नमक लगाना देना. सदाचार अपना न सको तो टाळी वाजवा टाळी वाजवा. तुम्हें पग मत धरना. पुष्प न बन कर चल न सके तुम. कांटे बन कर मत रहना. घाटे बन कर मत रहना. घाटे बन कर मत रहना. बात आहे. असे देवासारखे माणसं भेटलेत महाराज. ऐकणारे बी असे मोह पडेल नाही अजून काय नाही महाराज. असे फ्रेश आहे सगळे गुलाबाचे चेहरेच आहेत असे महाराज. एक बी सूर्यफूल नाही असं ते बघा. काय बोर नाही झालं काही होय का चहा सांगायचं एकदा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. मत रहना. असे माणसं पाहिजे. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे. रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. कीर्तनात नवरस असले पाहिजे. नवरसी भरवी करू उचित रत्नाचे भावार्थाचे गिरीवरू सगळं रस असले पाहिजे. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे. ती सुगरण म्हणजे कशी माहिती का. सुगरण बाई थिता नाश केला गुळ तो घातला भाजी मध्ये. असली सुगरण नाही नावाची. सुगरण बाई कोणाला म्हणतात माहितीये का. कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली ती इतकी भाकर फुगत होती कोकड साहेब. आता भाकर नाही फुगत करणारीच फुगती. मोडदा बसला तिचा. आणि जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये. खेड्यात आता आम्ही यायचे तर जेवलो किती बी बेस्ट स्वयंपाक मारा. सिटीमध्ये बोलायला स्टँडर्ड. काय ते हलणं काय डुलणं बापा 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 बापा. महाराज गेले की महाराज म्हणलं बोला. तुम्ही चहा घेणार का शरबत म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. मला असा राग येते महाराज. तुम्हाला किती शिकायचं शिका. रोहिदास महाराज फक्त मातृभाषेचा गौरव अपमान करू नका महाराज. जिथं टिंब आहे तिथं टिंब द्या ना तुम्ही. आता सतरंजीला सतरंजी म्हणाव ना संतरंजी. आरती तर नाही ना ती. बुक्याला बुकाच म्हणाव का भूंका म्हणाव. हरिपाठ म्हणतानी तसं सर्व घंटी नाही सर्व घंटी राम. या सिटीतल्या बायाला लेकर सुद्धा भेट नाहीत महाराज. एखादं लेकरू येड्यावरी करलं ना सिटीतली बाय काय म्हणते माहितीये का. ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगे. काय तू भजन ठुलय का तिथं. एवढा साल आवायली त्याला खेड्यातलीच बाई लागती महाराज. काय लेकरू वटणी येत नाही. आवाजच तसा आहे तिचा. पप्प्या पप्प्या म्हणाले तुला तुला तुझ्या बापाला संगत चिरी. आणि कधीतरी हसून घ्यायचा जरा मोकळं राजा महाराज.
काय काय जे 12 महिने तोंड बघा फोडीली गोरी. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात. फ्रेश राहायचं महाराज. आता तुम्हाला काही कमी नाही. बेस्ट पाऊस घेऊस पाडाय. मी आलो म्हणजे गावात पाऊस. फ्रेश राहायचं एनी टाइम. मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है और तेरा शुक्रिया आहे. फक्त देवाचं भजन करायचं आणि त्या पका येते खुटी विठ्ठला विठाला 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 विठाला. असे माणसं आवडतात आपल्याला. वार हसलं म्हणजे काय राहते आरोग्य चांगलं राहते. फक्त भजन करायचं. देवाने शरीर दिलंय ना वाही कामात येळ खर्च करा ना. दारू प्यायची, मांसाहार करायचा, व्यभिचार करायचा, अत्याचार करायचा, भ्रष्टाचार करायचा. आपल्या हातून वाईट कोणतंच काम करायचं नाही. जेवढं काम चांगलं करता येईल तेवढं काम चांगलं करायचं आणि आपल्या जीवनातली वेळ फक्त भगवंताच्या चिंतनात घालायची. चिंतेत नाही बरं का. बरेच लोक चिंता करतात. चिंता नाही, चिंतन करायचं. आपण चिंतन करायचं. देव आपली काय करतो आवडीने भावे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महाभारतात युद्ध चालू झालं. कौरव पांडवाचं युद्ध, महाभारत युद्ध, मोठं युद्ध. सगळे लढत होते महाराज आणि अर्जुन असा मस्त घोरायचा झोपीत. अर्जुनाला विचारलं इथं लढाई चालू आहे, तिकडे माणसं काय हरायले, तिकडे काय हरायले, तू मस्त घोरायला लागलाय. अर्जुन मला झोपू दे, काय करू दे. अरे म्हणले तुला काही चिंता नाही का. ते म्हणला माझं काम चिंतन करायचं. चिंता करायचं काम देवाचं. मी चिंता करणार. आपलं काम फक्त काय करायचं चिंतन. देव काय करतो आपली फकीर होकर फिकीर करताय ओ साला गदाय. ताण घ्यायचं नाही महाराज. आणि पहिल्यापेक्षा तर लय काळ चांगला आहे आता. बाबा तुमच्यापेक्षा आमचं बरं आहे का नाही. खरं सांगा तुम्ही जे भोगलं ते आम्हाला पाळी आहे का देशी. आता तुम्हाला गोड खायचं म्हणलं सणाला होतं का रोज होत सणाला. आणि आता अहो किती खायला झालंय महाराज. डोकसं राहिलं ना एवढं खातात लोक. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले. तू त्याला म्हणलं मरशीन रे. ते म्हणला हे फक्त पाण्याला आधारे काय गाव खातो का काय. अहो अन्न लोकांचं पण पोट आपलंय ना. खाण्यात लोक पुढे गेले. बरं पैशामध्ये या मंडपात कोणी बी हात वर करा. माझ्याकडे मोबाईल नाही आजचं पाकिट त्याला. अरे वा गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा. खरंच नाही का तुझ्याकडे मोबाईल. बघ बर का मी पाकिट म्हणलंय पैसे नाही म्हणलं. भाग विनोदाचा सोडून द्या. खाण्यात लोक आज पुढे येत. कपड्याला त्या सुद्धा लोक. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं. साड्या तिच्या अंगावर पाड्या. बाई मिली नारायण दादा. मग कमी काय. खायला भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तन आहे महाराज. पैशानी समाधान मिळू शकत नाही. वस्तू मिळत या पण वस्तू भोगायची ताकद भजनातून मिळते महाराज. नाही तर किती पैसा आला तर माणूस सुखाने जगू शकत नाही. तेने सदा चित्ता हरेक आपली वेळ आहे भगवंताच्या गुणात घाला, भगवंताच्या नामात घाला, भगवंताच्या रूपात घाला. आपला काळ भगवंताच्या गुणात गेला पाहिजे. गुण गाईन याची माझी 6 गुण आहेत त्याची. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणेवर्य वसदित म्हणून तो भगवंत. 6 गुण आहेत. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि प्रत्येकाला एक एक गुण द्यालाय. आमच्या हनुमंतराला एक गुण द्यालाय. कोणता. यश थोरविला मारुती. यश थोरविला मारुती. थोरविला मारुती. बिभीषण केला लंकापती. बिभीषण केला लंकापती. केला लंकापती. विभीषण केला लंकापती. औदार्य देऊन कर्ण हाती. औदार्य देऊन कर्ण हाती. कीर्ती दिगंतरा मिळविली. यश थोरविला मारुती.
असं होतंय बघा हे. आधार व्हा म्हणून मामाची केली आणि मामाची ना सासू फुकून दिली. लय जवळ घेतल्यामुळं असा कुठं राहून बसल्या बा विठ्ठल. विठाला 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 विठाला. यश थोरविला मारुती. प्रत्येकाला एक एक गुण द्याला मारावं. अवतार्य देऊन करणं हाती. म्हणून गुणाचं चिंतन करा. गुणगायीन आवडी. रूपाचं चिंतन करा. रूप पाहता एकदा भगवंताला बघितलं ना मारा. त्याच्या इतकं जगात पावरबा सुंदर कोणी नाही मारा. काय दिसतंय? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार धिन्ना धिन रविशेषी कळा लोपनिया. राजस सुकुमार मदनाचा. असे माणसं पाहिजे. तिथली तिथं दगड खालून फेकला तर आंबा पाडाचा पडावा. नाही पाडाचा पाडा तर कैरी पडाव. इजाळलेल्या पाडू नाही. असे पकवादी पाहिजे. काय पंडित भीमसेन जोशी महाराज आधी ठेकान मग भजन. लय वाजीन नव्हतं काय नव्हतं पण माणसं असे उठतच नव्हते. बैठकच तशी होती महाराज. आधी ठेका. माझं माहेर पंढरी आय भी बदे छाती. माझं माहेर पंढरी पंढरी आय भी बदे छाती. माझी माझी बहीण चंद्रभागा करी तसे पाप भंगा. माझे माहेर पंढरी आहे भी बरे. काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरे. ये तो 2 दिन की जिंदगानी जिंदगानी 2 दिन की. जैसा पत्थर ऊपर पानी ये तो वो बेगे कुर्बान. काया नहीं तेरी जुने माणसं होऊन गेले मला. डोळ्यात पाणी यायचं मला. आज बी असं कावे म्हणलं. खाली एका मंडपावर गाणं लावलं. मंडपाला लावली लाइटिंग. बुड्डा बुड्डीची फायटिंग. काय कवा लोक असं मिळत. महाराज यायला जर टाइम असेल जरा पाऊस चालू असेल असं वातावरण केलं पाहिजे. आता हे काय माणसं बेस्ट असं. ऋतला पायी काटा ही आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला. जुने काव होत मारा. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला. आता या लेकराला कोणी मनात सांगितलं पण तोंडातून चांगलं असलं की आपोआप येतं मला. जग जीवनाचे सार ग्यार जाणून सत्वर राम. काय कविता होती काय प्रार्थना होते. डोळ्यात पाणी यायचं मला. खरा तो
प्रभूची तयाला समजता स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच. काय शब्द होते हो महाराज. घडोघडी अपराधाचा तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता. आपण बाजूला कुठून गेलो. राजस कुमार काय देवाचं रूप आहे महाराज. त्या कानोपात्र्याला एवढा महाराज अहंकार झाला आपल्या रूपाचा. कधीच माणसाला बी रूपाचा अहंकार नसू नये आणि लेडीजला तर कधीच नसू नये. त्या सत्यभान्याला रूपाचा अहंकार झाला. काय झालं बघा तुम्ही कथा वाचू. आणि तुम्हाला एक सांगू का, आपण रूपवान नाहीतच. ज्या माणसाला ज्या स्त्रीला लय आपल्या रूपाचा गर्व आहे अहंकार आहे, इंग्रजी मध्ये त्याला काय म्हणते, इगो. इगो बरोबर का. माझी शाळा कमी, मला सुधरत नाही काही. आणि मला आता दिसायला बी कमी आले, चिल्लर तर दिसत ना बघा. लयच उशिरा कार्यक्रम झाला. ते जे अहंकार आहे ना ते नसू नये. आणि ज्याला लय अहंकार आहे, सुंदर स्त्रीची व्याख्या लिहून घ्या. ज्या झाडाला कधीच पान फुल फळ लागत नाही त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली तनुगंधान माल्यान ज्या येते त्याला पाकळ्या फुटाव्या. आपल्या बाया कापसात गेले तर पाते गळते. गर्व नसला पाहिजे अजिबात नाही. त्या कानोपात्र्याला गर्व. पण ज्या टायमाला महाराज देव बघितला ना, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाचे पंडित. आपल्या वाटात ते त्याच्या बोटात दे मला गदगन नागी दिले कट दागे दिट देड कथा गीत का तेड कथा गीत देड कथा गीत का तेड कथा गीत दातुंगा तक कथुंगा कडत तक कथुंगा. मला तितकंच येतंय. आपलं अज्ञान कधी उघड करायचं महाराज, झाकून ठेवायचं नाही महाराज. मी तर 3 वाक्य सांगतो. देवापाशी गेलं पाप झाकायचं नाही, डॉक्टर पाशी गेलं रोग झाकायचा नाही, आणि आपल्या श्री गुरु कशी अज्ञान झाकायचं नाही. चला बाजूला कुठून गेलो. रूपाचा अहंकार होता, पण देवाचं रूप बघितलं ना अहंकारच गळाला आणि देवाच्या पायापाशी जागा मिळाली. म्हणून रूपाचं चिंतन करा. रूप पाहता लोचनी. गुणाचं चिंतन करा. गुण गायी नावडी. नाही गुणाचं करायचं, नाही रूपाचं करायचं, त्याच्या नामाचं करा. नामाचे चिंतन. 3 गोष्टीचं चिंतन करा म्हणजेच काळ सारावा चिंतने. आणि त्याला पोषक घटक सांगितला एकांतवास. एकांत पाहिजे बरं का, कारण एकांत मध्ये साधना होती, लोकांत साधना होत नाही महाराज. जास्त कीर्तन वाढले की भजन कीर्तन वाढले पारमार्थ कमी होतो आणि लोकांत जास्त थांबावं लागतं. म्हणून पहिले लोक एकांतात जाऊन भजन करायचे. येणे रुची आम्हा एकांताचा वास. एकांताचा वास पाहिजे. वृत्तीचा कांत एक पाहिजे, त्याचं नाम एकांत. हो म्हणून महाराज म्हणे एकांतवास. माणूस शांत पाहिजे, निवांत पाहिजे, निभ्रांत पाहिजे, तोंडात त्याचे वेदांत पाहिजे आणि हृदयात भगवंत पाहिजे. विठ्ठला. म्हणून एकांतवास. नंतर पुन्हा गंगेचं स्नान. आपल्या शेजारी गंगा पाहिजे. गंगा यमुना सरस्वती. रोज गंगेचं स्नान असलं ना, वाच म्हणता गंगा गंगा. काय करते गंगा शेजारी असल्यावर? दूत पाप्याचा उगाना राम. ते
गंगा परम पवित्र जाना दे. म्हणून गंगेचं स्नान आणि देवाची पूजा रोज पाहिजे. रोज देवाची पूजा पाहिजे. कायेने वाचेने मनाने देवाची पूजा करायची आणि रोज तुळशीची प्रदक्षिणा. जास्त आमच्या माता भगिनीला ही सेवा घडती बघा. कोणाची? कारण आपण काय तुळशीला पाणी घालीत? हा, द्राक्षाच्या झाडाला दूध घालतो ना. ज्ञानोबा राय म्हणले ना, तुळशीची आतरी झाडा दुरोनीने घेपे शिंतोडा, द्राक्षाची या बुढा दुधची घालीजे. पण तुळशीच आहे महाराज. तुकोबाराय म्हणले, ज्ञानोबाराय म्हणले, तुळशीची इतकी पावर आहे. तुळस वसे ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी, त्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी. तुळसासे ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी, त्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी. श्री हरी किरणा करी स्वानंद. तुळस वसे ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी, लक्ष्मी वसे त्याचे घरी. तुळस असे ज्याचे घरी, तुळस असे ज्याचे द्वारी, लक्ष्मी वसे त्याचे घरी, येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. म्हणून आपल्या दारापुढं काय पाहिजे? हात वर करा बरं. कोणाकोणाच्या दारापुढं तुळशी? तुम्हाला महिष पदे खोटं बोलू नका. सगळ्या माता भगिनीच्या दारापुढं काय? आणि खरंच बर का, ज्यांच्या दारापुढं तुळस आहे तेच घरे, आणि ज्या घरापुढं तुळस नाही ते स्मशाने. विठ्ठला. आणि दर वर्षाला आपण हा क्या बा तुका टाळे वाजवा एकदा बेस्ट ना. आणि नाथ महाराजाचं प्रमाण बरं का, गोड प्रमाणे मारा. तुळशी बद्दल 100 प्रमाणात मारा. किती? आता मी वाचलेत गाडीत येताना महाराज, पण बरेचशा गोष्टी ध्यानात राहतात नाही राहत, त्याच्यामध्ये फोन बरेच चालू असतात. नाही तर तुळशी बद्दल इतकी माहिती गोड आहे महाराज. तुळशीचा लावा नाही ना बुक्का, आणि धन्य धन्य, आणि धन्य धन्य म्हणे. असं वाटतंय आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असे माणसं. दारात तुळस पाहिजे आणि रोज तुळशीची प्रदक्षिणा घडली पाहिजे. तुळशीचं रोप आणून जे माणसं लावतात का, तुळशीचे रोप आणि नज लावणे, तुळशीचे रोप लाविला जो आणोनी, तया चक्र पाणी न विसंबे, त्याला देव विसरत नाही. तुळशीचे रोप लावणे आणले तया चक्र पाणी न विसंबे. म्हणून महाराज म्हणले इतकंच नाही, जे प्राणी तुळशीचे करीती लग्न त्याचे फिटे जन्म मरण. एवढंच नाही, स्त्री पुरुष दोघे जण. आता मला ती ओवी आठवणा बघा. स्त्री पुरुष दोघे जण त्याचे फिटे वांजपण बोले वेद व्यास ऋषी. पण त्याच्या आधीचा एक तुकडा आठवणा. इतकी तुळशीची पावर आहे. म्हणून रोज तुळशीची सेवा घडली पाहिजे. आणि ही माळ कशाची? तुळशीची. तुमच्या इकडे मेल्याच्या नंतर गळ्यातले दागिने काढतात का तसे संगत येते? बांधून या देती यमाची हाते, भूषणे हे घेती काढून. 40 वर्ष झाली या गाण्याला. ये दिल और उनकी तुळशी माळ गळा. एवढं लाकीट जर गळ्यात घालायचं म्हणलं अंदाजे पैसे किती लागतील? 4-5 लाख रुपये. 4 लाखाचं लॉकेट गळ्यात घाला, तुमच्यावर नजर चोराची राहते.
आणि 100 रुपयाची गळ्यात तुळशीची माळ घाला, तुमच्यावर नजर देवाची राहते. कंठी मिरावा तुळशी व्रत करा एकादश. म्हणून आता शब्द बघा, काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगेचं स्नान, देवाची पूजा, प्रदक्षिणा तुळशीच्या. पहिल्या चरणात साधना, दुसऱ्या चरणात संयम, तिसऱ्या चरणात सेवा, चौथ्या चरणात समर्पण. आणि ते समर्पण केल्यावर तुका म्हणे होईल आघवा, तुका म्हणे आनंद विठोबा. जय जय विठोबा.